Today's activity is jigsaw puzzles, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years. The objective of this play activity is to perceive details, to acquire problem solving skills, and to manipulate and organize the parts of a picture. For this we need a small to medium group of children, and we need puzzles here. And if we don't have puzzles, then we can make puzzles at home with a colored picture from newspaper, magazines, or some picture cards, and thick cardboard and transparent polythene bags to store the pieces. Here we can make the jigsaw puzzles or at home with these things. Now how we have to play this activity? Sit the children around the table or on the floor and give each child a puzzle and help them to fit the puzzle first on the top of identical pictures, and when the children have mastered this, they can fit the puzzles together but using the picture only as a guide. Start with the simple puzzles and then we can progress as per the age gradually. Here one variation is possible. Children can make their own puzzles given a large picture or to color and paint, and then picture can be mounted on the cardboard and then cut the pieces to form a puzzle. ही जिक्सॉ पझल ही मुलांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठीची प्ले ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये आपण रेडीमेड पझल्सही वापरू शकतो किंवा आपण घरी पझल्स बनवू शकतो. म्हणजे मोठे मोठे पिक्चर्स असतील फ्रूट्सचे किंवा ॲनिमल्सचे किंवा फ्लावर्सचे, तर ते आपण मुलांना कट करायला सांगू शकतो, जे आपल्याला न्यूजपेपरमधनं मिळतील किंवा जुन्या मॅगझिन्समधनं मिळतील. ते पिक्चर्स आपण घेऊ शकतो, ते कार्डबोर्डवर चिपकवायचे आहे आणि नंतर मग ते कैचीने कापून त्याचे पझल्स बनवायचे, म्हणजे 3-4 शेप्समध्ये. जर मूल लहान असेल तर आपण छोटे शेप्स ठेवावे आणि मुलं जर मोठे असेल तर आपण थोडीशी त्याची डिफिकल्टी लेवल वाढवू शकतो. किंवा आपल्याला रेडीमेड पझल्सही मिळतात ॲनिमल्सच्या, फ्लावर्सच्या किंवा फ्रूट्सच्या असतील, व्हेकल्सच्या असेल किंवा हाऊसेसच्या असतील, तर त्याही आपण रेडीमेड वापरू शकतो. किंवा शाळेमध्ये आपल्याकडे एज्युकेशनल नंबर्स वगैरे जे असतात, एज्युकेशनल पझल्स असतात, तर त्यासुद्धा शेपनुसार मुलांना आपण ओळखायला सांगू शकतो. म्हणजे इथे आपण नंबर्स असतील त्याच्यानुसार त्या वस्तू असेल, म्हणजे मुलं नंबर ओळखेल आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या वस्तू आहे तर ते तिथे पझल्स त्या अरेंज करू शकतात, मॅच करू शकतात. किंवा हिंदी मराठीचे काही वुडन इथे बोर्ड्स दिसत असतील आणि ज्याच्यावर वेगवेगळे स्वर, व्यंजनं असेल किंवा नंबर्स असेल किंवा अल्फाबेट्स असेल तर ते लिहिलेले आहे आणि त्या पझल्स ज्या आहे, म्हणजे मुलांनी तो शेप ओळखायचा आहे आणि त्याच्यामध्ये ती फिट करायची आहे. अशी पण आपण ही जिक्सॉ पझलची ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. किंवा मुलं आपल्या घरी जर ह्या एज्युकेशनल पझल्स नसतील तर आपण घरी जुन्या न्यूजपेपर आणि मॅगझिनमधनं वेगवेगळे मोठ्या आकारातले शेप कापू शकतो. किंवा आपण स्वतः एखादा मोठा शेप आपण तयार करू शकतो A4 साईज शीटवर. जसं एखादं फ्रूट असेल किंवा एखादं ॲनिमल असेल किंवा एखादं फ्लावर असेल किंवा एखादा कुठलाही ऑब्जेक्ट किंवा घर असेल, एखादा सीन असेल, तर तो आपण A4 शीटवर मुलांना काढून द्यायचा आणि तो त्याच्यानंतर कट करायचा. त्याला आधी कार्डबोर्ड लावून घ्यायचं, तो कार्डबोर्डवर पेस्ट करून घ्यायचा तो पेपर, आणि मग ते झाल्यानंतर आपण तो कैचीने कट करायचा आणि मग ते आपण मुलांना शेप्स नंतर जॉईन करायला सांगू शकतो. किंवा कार्डबोर्ड लावल्यानंतर कठीण वाटत असेल कापणं, तर कार्डबोर्ड न लावताही आपण नुसतं A4 साईजचा जो पेपर आहे ज्याच्यावर आपण कुठलाही ऑब्जेक्ट काढलेला आहे तो आपण कैचीने कट करून घ्यायचा. किंवा मुलं मोठे असेल तर आपण त्यांनाही कट करायला सांगू शकतो 3-4 पीसेसमध्ये. मुलं 2-3 वर्षांचे असेल तर आपण 3 पीसेसमध्ये कट करायला सांगू शकतो. किंवा मुलं मोठे असेल तर जास्त पीसेस करून मग त्यांना ते पझल अरेंज करायला सांगू शकतो. किंवा रेडीमेड पझल्सही मिळतात. किंवा घरीही आपल्याकडे वेगळ्या वस्तू असतात की ज्याच्यातून एक पर्टिक्युलर शेप बनतो, तर तसंही आपण मुलांना सांगू शकतो. तर ही एक इंटरेस्टिंग जिक्सॉ पझल्सची ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यातून मुलांना प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स वाढतात की कुठलाही जर आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तर आपण त्याचं कसं सोल्युशन काढायचं आहे आणि कसं ऑर्गनाईज करायचं आहे पिक्चर, तर ह्याच्याविषयी मुलांना माहिती मिळते आणि ही इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे, त्यामुळे घरी नक्की सहज होऊ शकते.